आपल्या दारी लोकांना चांगला बोलो भाई सरकार आपल्या दारी कार्यक्रमासाठी तुम्ही पुण्यामध्ये येत आहे, काय योजनेला प्रतिसाद आहे? खरं म्हणजे शासन आपल्या दारी हा नवीन कार्यक्रम आपल्या सरकारने सुरू केला. आतापर्यंत 10-12 ठिकाणी असे कार्यक्रम झाले. अतिशय मोठा उदंड असा प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभतोय. जवळपास आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये किती 2,86,000 103 शिबिर 2,86,000 लाभार्थ्यांनी लाभ घेतला 103 शिबिरांमध्ये. आता आपण जिकडे जातो तिथे 20,000पेक्षा जास्तीचे लाभार्थी आहेत. आणि आम्ही आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी गेलो, काल पालघरलाही गेलो, 50,000पेक्षा जास्ती लोक होते. संकल्पना अशी आहे की जे सरकारने घेतलेले निर्णय, सरकारने सुरू केलेल्या योजना याचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना कलेक्टर कचेरी, तहसीलदार कचेरी, इतर कुठल्याही कचेऱ्यांमध्ये चक्रा मारायला लागू नये ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही हा कार्यक्रम सुरू केला. आणि त्याला लागणारी पत्र, जी प्रमाणपत्र आहेत, लागणारी कागदपत्र आहेत, ती देखील एकाच छताखाली मिळत आहेत. तो माणूस आला की तो लाभ घेऊनच जातो. ते पेटे दाखवतो की नाही तुम्ही? तर ट्रॅक्टर ट्रिलर असेल, पॉवर ट्रिलर असेल, ड्रोन आहे, हे सगळे जे काही यंत्रसामुग्री आहे, दिव्यांगांचे लाभ आहेत, घरकुलांचे लाभ आहेत, महिला बचत गटाचे लाभ आहेत, हे जागेवरच देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि म्हणून ही शासन आपल्या दारी ही संकल्पना आणि हा कार्यक्रम खूप लोकाभिमुख आणि लोकप्रिय होत चाललेला आहे. विरोधी पक्ष नेते म्हणतायत की हा केवळ वायफळ खर्च आहे, केवळ कार्यक्रम करणे आणि हा सगळा. बरं आता मी त्यांना सांगू इच्छितो की आधीचं सरकार घरी होतं, आमचं सरकार लोकांच्या दारी जात आहे. हा फरक आहे. काल देवेंद्रजींनी याचा उल्लेख केला आहे. आणि तुम्ही मला सांगा, तुम्ही सगळे मीडियावाले साक्षीदार आहात ना, सगळं साहित्य तिथे आपण देतोय की नाही, तिथे दाखले आपण देतोय की नाही, हे दाखवा ना तुम्ही. हे दाखवत नाही. काय दाखवत आहे? आणि काल बघा, काल काही लोकांनी दाखवलं 9 मिनिटे काहीच बोलले नाही, अबोला. अरे जे आम्ही जोरजोरात हसलो, जे चांगल्या गप्पा मारले, ते तुम्ही दाखवलं नाही. भाई गाणी यायला लागली, ही दोस्ती तुटायची नाही अशी गाणी सुरू आहेत काल संध्याकाळी. अरे बाबा, एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे ही युती एवढी कमजोर नाही आहे. ही युती एका वेगळ्या वैचारिक भावनेतून, भूमिकेतून आम्ही केलेली आहे. बाळासाहेबांनी ही युती अटलजी होते तेव्हापासून केली. उलटं मधले 1 वर्षभरामध्ये याच्यामध्ये जे काय कोणी मिठाचा खडा टाकला होता, तो आम्ही खड्यासारखं काढून फेकून दिला. त्याचं नाव सांगत नाहीये तुम्ही. बाबा, विरोधकांनी जाहिरात दिली होती का? असू शकतं, पण आमच्यामध्ये जाहिरातीमुळे काही वितुष्ट येणार नाही. देवेंद्रजी आणि माझी दोस्ती एकदम जोरदार आहे. काल ते तुम्हाला फेविकॉल का जोड मी सांगितलेलं आहे. त्यामुळे आमची खुर्चीसाठी, सत्तेसाठी, पदासाठी ही युती झालेली नाही. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत, लोकांमधले कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून तुम्ही कुठला मुख्यमंत्री मला सांगा मुंबईच्या रस्त्यावर फिरलाय, मुंबईच्या नाले सफाईची पाहणी करायला फिरलाय, प्रकल्प पाहायला फिरलाय, मला सांगा. समृद्धीला गेलाय, पुण्याला आलाय, असा कुठं भेटला का मुख्यमंत्री? हा, मग तुम्ही ते छापत नाही, तुम्ही दुजाभाव करता. तुमच्या बातम्या होता, तुम्ही 18 तास काम करता, आम्हाला 18 तास तुमच्या मागे फिरवता. कर्नाटक सरकारने त्या अभ्यासक्रमातून सावरकरांचा, हेडगेवारांचा धडा हा काढलेला आहे आणि त्यावर आता सध्या टीका होताना दिसते. काँग्रेसचं सरकार, सावरकर, हेडगेवार ही अतिशय महनीय व्यक्तिमत्व आहेत, ती दैवता आहेत. आणि सावरकरांनी त्या या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जो प्रयत्न केला आहे तो कधी कुणालाही नाकारता येणार नाही. आणि हे दुर्भाग्य आहे. याचा असं जर केला असेल तर त्याचा निषेध करावा तेवढा थोडा. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री एक शेवटचं
तर पुण्याहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाईव्ह होते आणि माध्यमांशी बोलत असताना जाहिरातीचा विषय असेल किंवा राज्यभरामध्ये सुरू असलेली कामं असतील याबद्दल बोलत असताना दुसरीकडे यापूर्वीच्या काळातील मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावलेला आहे. आम्ही लोकांमधले कार्यकर्ते आहोत, रस्त्यावरती फिरण्यात आम्हाला कमीपणा वाटत नसल्याचं माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं.